जबाबदारीच्या भर हुकूम निश्चितपणे जनता दरबार घ्यावा अशा प्रकारचे संकेत नाहीत. परंतु मला वाटतं की त्या ठिकाणी जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता समोरासमोर अधिकारी आणि आता ही आचारसंहिता लागल्या म्हणून अधिकारी वर्ग नाही, परंतु ह्या निवडणुका यशस्वी पार पडल्यानंतर पुन्हा वसई विरारमध्ये जनता दरबार होईल. ग्रामीण भागात तर जनता दरबार भरपूर झाले आणि मी विश्वासाने सांगतो कुठल्याही माणसाची कुठलीही समस्या त्या ठिकाणी प्रलंबित राहणार नाही. हा विश्वास गणेश नाईक तुम्हाला या माध्यमातून देत आहे. फक्त एक दाबो पडेल बसा. बाकी कार्यकर्त्यांनी अतिउत्साही असू नये. जनतेने सुद्धा न घडलेल्या तुमच्या जीवनातला बदल तुम्ही पॅनिक झाला असाल. एकदा सांगितलं, दोनदा, चारदा आणि इथं आल्यानंतर भडास काढण्याची काही लोकांची बरोबर आहे. ज्यावेळेला न्याय मिळत नाही त्याला माणूस क्रोधित होतो, तो संतप्त होतो, तो अनरेस्ट होतो आणि त्या ठिकाणी मग तो व्यथा मांडताना इथे माझ्यासमोर सुद्धा रागारागात तावातावात बोलतो. तो माझ्यावरचा राग नसतो, तो राग त्या यंत्रणेवरचा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे येईपर्यंत तुम्ही मागे काल काय घडलं ते मला नका सांगू. इथे आल्यानंतर तुमची कथा मी मायल्युटली ऐकणार, एकाग्र होणार. आणि म्हणून मी सांगतो दरबारामध्ये मला आरडाओरडा किंवा आपसात चर्चा नको असते. ज्याला चर्चा करताना बाहेर जायचं. आता खरं म्हणजे दरबारामध्ये ते समोर 4-5 खुर्च्या असतात. आज खुर्च्या दिसत, खुर्च्या लावा. टोकन किती आलेत आज? 175. 200 येऊ दे, 250 येऊ दे, शेवटच्या घटकाला ऐकल्याशिवाय मी जाणार नाही. आणि विश्वासाने सांगतो आलेल्या प्रत्येक गोष्टीचा निपटारा करण्याची पराकाष्ठा केली जाईल आणि 99% रिझल्ट त्या ठिकाणी दिले जातील. फक्त एकच म्हणतो की लक्षात ज्या गोष्टी कायद्याच्या कक्षेत येतच नाही त्या गोष्टी करता अट्टास धरायचा नाही. आणि मी विश्वासाने सांगतो की आज या जिल्ह्याला मिळालेले खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आपल्या शहराला मिळालेले आमदार राजन नाईक, आपल्या शहराला मिळालेल्या आमदार मोद्या स्नेहा दुबे, पलीकडे असलेले तरे राजेंद्र गावित, भोये आणि निकोलस, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत, 2 शिंदे सेनेचे 2 आमदार आहेत आणि 1 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार. परंतु मला या ठिकाणी नमूद करायला आनंद वाटतो की हे सगळे संयमी लोक आहेत. या लोकांना आपल्या अधिकाराची पण जाणीव आहे, आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. कसं बोलावं अधिकारी वर्गाशी याची त्यांना परिपूर्ण माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपल्या सर्व अडचणींना निश्चितपणे तोड देणार आहोत. आता येतानाच राजन नाईकने मला परवा दिवशी सांगितलं, साहेब जरा दरबाराच्या अगोदर काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आणायच्या. आणि म्हणून राजेंद्र नाईक यांच्या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार साधारण 15 एकर जागा आपल्या महापालिकेच्या स्तरावर कॉलेज करता आणि हॉस्पिटल करता मिळाले. तो गाव कुठे ते आचोले. आणि साधारण 2 वर्षांमध्ये ते हॉस्पिटल आणि तो कॉलेज आणि तिथे पाण्याची टाकी पूर्ण होणार. आता त्याच्यानंतर आपण भेट दिली नाट्यगृहाला. नाट्यगृह सुद्धा 1-1.5 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन लगेच, म्हणजे आचारसंहिता जर का परवानगी जर निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करा आणि जर का इथली आचारसंहिता लागलेली नाही म्हणून जर का या ठिकाणी आपल्याला उद्घाटन करण्याची जर संधी मिळाली तर निवडणुकापूर्वीच त्या नाट्यगृहाचं उद्घाटन करून टाका. राजन नाईकांनी मला नंतर माझं लक्ष वेधलं क्रीडानगरीकडे. क्रीडानगरी मैदान मोठं आहे, इमारत झालेली आहे. आता काय खर्च झाला, एस्टिमेटेड कॉस्ट किती होती, झाला किती आणि शिल्लक किती मला माहित नाही. परंतु लवकरात लवकर त्या क्रीडानगरीचं सुद्धा उद्घाटन केलं जाईल.
म्हणजे नाट्यगृह झाला, क्रीडानगरी झाली आणि पुढे होल्डिंग पॉन्डच्या ठिकाणी सुद्धा मी भेट दिली. नवी मुंबईतलं होल्डिंग पॉन्ड हे देशामध्ये एक नंबरचे. सगळीकडे पाणी साठतं, नवी मुंबईमध्ये पाणी साठलं. तुम्ही ते ऐकलंय कधी का? भविष्य काळामध्ये सुद्धा एसटीपीचं पाणी, सिवेज मलनिसर्गाचं पाणी, ते पाणी ट्रीट केलं जातच, परंतु त्याच्या पलीकडे त्याच्या टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे पिण्यालायक पाणी, अशा प्रकारचं पाणी निर्माण करणारे नवी मुंबई महापालिका देशातली पहिली महापालिका. आणि तीच यंत्रणा वसई विरारमध्ये वापरली जाईल. विश्वासाने सांगतो, आता जे रस्ते कॉन्क्रीटचे जे रस्ते आहेत प्रस्तावित, ते रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. आताच मी राजन नायकांनी सांगितल्यानंतर इथे काही बाबी ट्रान्सफॉर्मर करता काही पैशाची तरतूद इथे नाही. मी माझे विशेष अधिकारी आगे पडताना सांगितलं की राजन नायकांकडून, स्नेहा दुबेंकडून सगळी माहिती घ्या आणि ज्या ज्या काय ठिकाणी 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख अशा प्रकारचे खर्च आहेत. उद्याला जर 5-1 कोटी रुपये ते 10 कोटी रुपये जर खर्च आले तर जिल्ह्याच्या निधीतून ते खर्च करून जनतेच्या अडीअडचणी दूर केल्या जातील. शेवटी फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल, लोकांकरता स्वतःच लोकांनी चालवलेली सिस्टीम म्हणजे त्याला लोकशाही म्हटली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, त्याच्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आणि त्या घटनेच्या चौकटीमध्ये हे राज्य चालते. या राज्यामध्ये निर्भयता पाहिजे. भयभीत प्रजा असेल तर त्या राजाला, त्या राज्याच्या राज्यपालाला कुत्रा सुद्धा विचारला. निर्भयता ही गरजेची आहे. आणि मी स्पष्टपणे सांगतो की भविष्य काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये शेवटी साफसफाई करताना अंगावर धूळ उडतेच. आणि मला ती धूळ आहे बघा, ते धूळ कुठे कोणीतरी केलेली धूळ ही साफ करण्याचा प्रयत्न चालू. माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वकष प्रगती होत असताना देश मोदी साहेबांच्या नेतृत्वानं, विचारानं प्रभावित झालेला. आणि म्हणून आज बिहार मधल्या निवडणुकांमध्ये साधारणपणे तिप्पट त्या ठिकाणी म्हणजे 200च्या आसपास, साधारण 250 झालेत, 194 म्हणजे ते 4 आता संध्याकाळपर्यंत तो 200चा आकडा पूर्ण होईल. अशा प्रकारचं यश हे निश्चितपणे भविष्य काळामध्ये महाराष्ट्राच्या होणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, त्याच्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यामध्ये या विचारसरणीला जनतेनं सन्मानित करण्याचं ठरवलेलं. मी विश्वासानं सांगतो की आता 15 वेळापूर्वी मंत्रालयामध्ये बैठक बोलवली होती मी. त्या बैठकीमध्ये आपल्या शहरातले रोड ओव्हरब्रिज आणि रेल्वे ओव्हरब्रिज याच्या करता MMRDच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवलं होतं मी. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 4 प्रमुख शहरांना जोडणारा 40 मीटर रुंदीचा रिंग रोड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विकसित करण्याच्या अनुषंगानं माननीय सर्वसाधारण सभा ठराव 16/4/15 त्याला मान्यता मिळालेली. रिंग रोड महानगरपालिकेने 7/7/15च्या पत्रान्वये रिंग रोड विकसित करण्याचे 2242 कोटी रुपयाचे किमतीचे अंदाजपत्रक महानगर प्रदेश प्राधिकरणामध्ये सादर केलेले आहेत. आणि त्याला निश्चितपणे मूर्त स्वरूप देण्याच्या कामी मी स्वतः राजन नाईक, स्नेहा दुबे आम्ही यशस्वी होऊ याविषयी माझ्या मनात कशी शंका नाही. पत्रान्वये रिंग रोड विकसित करण्याची विनंती त्यांना केलेली आहे. रिंग रोडची लांबी 38 किलोमीटर आणि रिंग रोडची रुंदी 40 मीटर अशा प्रकारचे त्या ठिकाणी असणार आहे.
वरील 13 रस्ते काँक्रीटीकरण करण्याची कामे प्राधिकरणामार्फत हाती घेण्याबाबत प्रशासकीय ठराव क्रमांक 2108 8/11/2023 आणि महापालिकेने मान्यता दिलेली आणि त्या अनुषंगाने ते कार्यान्वित होतील याकरता आम्ही पाठपुरावा करणार आहोत. एकूण रेंज ऑफिस गोकुरे वसई पूर्व इथला जो रस्ता आहे त्या रस्त्याकरता सुद्धा जी गरजेची रक्कम त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे. चंदन नाका जंक्शन नालासोपारा, भोलीज खारोडी नाका ते सायन्स गार्डन विरार, मनवेलपाडा नाका ते फुलपाडा जंक्शन विरार, माणिकपूर ते बाभोला नाका वसई पश्चिम, वसंत नगरी ते एव्हरशाईन गोकिवरे, नारंगी साईनाथ नगर ते विरार अशा या सर्व रस्त्यांची MMRD मार्फत कामं, भातकुटा पुलाची ही त्या ठिकाणी कामं होणार आहे. आणि ओव्हरब्रिजच्या अनुषंगाने विरार विराटनगर 307 कोटीचं, नालासोपारा ओसवाल नगरी 256 कोटीचं, नालासोपारा अलकापुरी 265 कोटीचं, वसई उमेलमान 270 कोटीचं अशा या सर्व प्रस्तावित मागण्या MMRDने मान्य केलेल्या आहेत आणि त्याची कामाची सुरुवात लवकरच होणार आहे. एकूणच आपल्या शहरामध्ये मी ज्याला सुरुवातीला रोहिदास समाजाच्या म्हणजे राजाभाऊ जाधव आणि संदेश जाधव या 2 घटकांनी मला त्या समाजाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी मला मागणी केली की आमच्या समाजासाठी सभागृह बांधण्याकरता जागा, त्या जागा आहेत कुठे, जागा होत्या त्या सगळ्या सरकारी रिझर्वेशनच्या 20 जागांपैकी 8 जागांवर अतिक्रमण झाले. गोष्ट करी ना. आता अशा परिस्थितीमध्ये बाजूच्या सगळ्या मिठागराच्या जागा संपल्या आणि म्हणून वसई मध्ये असलेला बोगटे सॉल्ट याची जी 1000 एकर जागा होती त्याच्यातली साधारण 700 एकर जागा महानगरपालिकेला आणि माननीय आयुक्तांना मी म्हटलेलं आहे आणि राजन आणि स्नेहाला पण म्हटलेलं आहे की या शहरामध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख आणि हिंदूमध्ये असलेल्या विविध पोट जाती त्या सगळ्यांचं सर्वेक्षण करून त्या सर्व समाजाच्या घटकांकरता कमीत कमी 200 मीटर ते 2000 मीटर ते 3000, 4000, 5 मोठा समाज असेल तर 2-3 एकर जागा सुद्धा अशा प्रकारची प्लॉटिंग पाडून सर्व समाजाला हक्काची जागा देण्याचे निश्चित केलेलं आहे. माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा सांगितले प्रस्ताव द्या, आयुक्तांशी बोललेलो आहे. म्हणजे समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. मला वाटतं की याच्या पलीकडे आणखी आता माहिती देण्याची काही गरज नाही. आता व्यक्तिगत स्वरूप आणि बोगटेश्वरमध्ये साधारणपणे 200 एकराचा होल्डिंग पॉइंट आहे. किती? 200 एकराचा. म्हणजे त्या ठिकाणी बोटिंग सुद्धा करता येईल त्या त्याच्यामध्ये, इतकी त्याची डेप्थ तिथे असेल आणि आजूबाजूला इतकं स्वच्छ आणि सुंदर त्या ठिकाणी काम. मी मगाशी टर्शरी ट्रीटमेंट म्हटलं ना, ते आमच्या मुंबईमध्ये ते पाणी औद्योगिकरणाकरता वापरलं जातं. नवी मुंबईतल्या सगळ्या गार्डनला आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना तेच पाणी दिलं जातं. मी विश्वासाला सांगतो राहिलेल्या साधारणपणे 50 महिन्यामध्ये वसई विरार शहराचं स्वरूप निश्चितपणे पलटणार, बदल घडणार. आता रस्त्याच्या बाबतीमध्ये मी मगाशी मला प्रश्न माननीय पत्रकार बांधवांनी विचारला. पूर्वीची गाड्यांची क्षमता वजनानं काय 7 टन, 8 टन, 12 टन, मॅक्झिमम 15 टनाची होती. आता 100 टनाच्या ट्रक आणि ट्रेलर चालतात. त्या क्षमतेला वाहून येण्याची क्षमता रस्त्यामध्ये नाही. रस्ते नादुरुस्त झालेले, ते रस्ते दुरुस्त करून जनसामान्याला अतिशय चांगलं सौख्याचं वातावरण निर्माण करण्याची आमची भावना आहे आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो.
त्या खुर्च्या कुठे गेल्या इथल्या? अरे टोकन कोण पुकारणार आहे? आणि माझं म्हणण्याचा प्रेसच्या लोकांना पुढे झाले तर परत काही बोलायची गरज पण नाही. मी जे बोललो तुम्ही सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. एकच खुर्ची, अरे कधी कधी 3-4 लोक असतात. स्वागत. ठीक आहे. मी आपल्या जिल्हाध्यक्ष आणि मंडळाध्यक्ष विशालला सांगतो त्याने आपल्या